सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. तुमच्या मनाने निर्णय घेतला, तिकडे जागा केली, ते शेड बांधलं, लोकांना 3-3 पाट्याच्या जागा केल्या, बसायला या 3 पाट्यात भाजीपाला दुकान चालतं का? लाडू पेड्याचं दुकान आहे का ते? एवढे दुकान आहेत. गटारी जाईला घाणीचा वास. आम्ही जेवतो 12 घंटे आम्ही तिथं बसतो. कसं काय बसणार? आपण तुम्हाला पॉईंटच करायचा नाहीये. धंदा वाजल्यावरच आहे. दुकानवाल्याला बाहेर आहे तर जागा आहे कसं? आता दुकान यायचं कसं बाहेर? त्याला रोपे करता येईल, सगळं करता येईल ना. दुकानं बसतील सर, जागा सोडून म्हणे जागा केलं. काय केलं जागा? तुम्ही फक्त लोकांची दाबून ठेवता लोकांना आणि कुणातरी अन्याय करते आणि सगळं सामान तुम्ही भरून नेत्या. आम्हाला मान्य गाड्या लागेल, गाड्या लावत्या फक्त तुम्हाला पोटा भरणार, लोकांची अडचण आहे. गाड्या लावत्या करायची आणि पहाटे आमच्या इथून भरून घेतल्या ट्रॅक्टर. सांगितलं होतं म्हणजे असं कसं काय? कारवाईचं नव्हतं आलं, फक्त तिथं बसायला जायचं म्हणून सांगितलं होतं. बाकी नव्हतं काही सांगितलं आम्हाला. एक मिनिट ऐका, पण ज्यावेळेस तुम्ही तुम्ही म्हणलं का मला भरू नका. एक मिनिट ऐका ना, तुम्ही 4 वर्ष दिली आम्हाला इतका ते वाटेल आम्ही आजच बसणार, उद्या बसणार, परवा बसणार. अर्ज काय लिहिले आम्ही स्पॉट कोणता लिहिले? आम्ही लॉकडाऊन पासून बसतो आता. आम्ही आहे ना लॉकडाऊन पासून बसतो. 5 वर्ष झाले आम्ही इथं बसतो. आज फळाचा धंदा आहे आमचा. इथं रोडवर बसून विकतो आम्ही. एवढा माल भरलेले त्यांनी आधी आम्हाला सूचना दिलेली नाही सकाळी माल भरू नका. आम्ही माल 20,000चा माल भरलेले, तो अख्खा भरून कचऱ्यासारखा भरून ठेवलेले रोडवर वाटायसारखा. मग याची जबाबदारी कोणी घेणार आता आम्हाला? आमच्या मालाची, पैशाची. लोकांना पैसे कसे द्यायचे आम्ही मालावाल्यांना? भाजीपाला उचलून नेला लोकांचा, रस्त्यावर भाजीपाला फेकून दिले. सगळे पैसेवाले आहे म्हणून रोडवर बसलेले नाही ना. सगळे गरीब लोक आहे म्हणून रोडवर बसलेले. भाजीपाल्याचा कल्ला झाला, पोरीला न्यायचं काम नव्हतं. आज तुमची पोरगी आली असती, नाही नेली असती? तुम्ही सांगा बरं. जावायला सुद्धा नेलं उचलून. भाजीपाला न्या, भाजीपाल्याचं काही नाही. तुम्ही विचार करा ना. फक्त लहान तर पुरीला नव्हतं न्यायचं त्या बाईचं. आमचा भाजीपाला येवा पण पुढे नेलंच होतं ना तुम्ही. मग आम्हाला त्या भाजीपाल्याचं काही नव्हतं. बोले ताईंची मुलगी नेली असं नाही. ती आरतीची आई. आम्ही सांगत होतो सगळे, ती बसणारच ना दुकानावर. मग पण आता ते दुकान होते भाजीपाल्याला हात म्हणत होती ती, माहितीये का? असं थोडी राहतं. साहेबाकडे गेलो होतो बोलायसाठी. असं नाही राहत. फोन करून सांगेपर्यंत सगळ्यात चुकी माझ्या पोरीला उचलायला नव्हतं लागत त्यांनी. 5 मिनिटं थांबायचं ना. भाजीपाला न्या तुम्ही. ती बोलली ना तुम्हाला नका भरू. नाही नाही म्हणायचं ताई, पण तिची आई नाहीये. पोरीला कसं काय नेलं तुम्ही? त्यांना सांगितलं माल आमचा भरू नका. आम्ही अमूल खताळच्या ऑफिसवरून जाऊन येतो. त्यांनी तरी आमच्या सगळे माल भरून नेले. आम्ही पोटा कशावर भरतो? त्याच्यावरच भरतो. आमची रोजी रोटी. माझ्या काय नवरा नाहीये, मला 3 मुली 1 मुलगा आहे. माझं सगळं याच्यावर आहे. आणि ते म्हणते त्या गटारात जाऊन बसा. 2 पाट्यांमध्ये आमचं पोट भरण. तिकडे जाऊन बस. आम्ही जाऊच शकत नाही. आम्हाला काय इथंच आम्ही बसणार. आम्हाला त्यांनी पुढे नेलं तरी चालत. पुढे नेलं तरी चालत. आम्ही इथंच बसणार. आम्ही पुढे जाणार नाही. त्यांनी आमच्या कोणतीही कारवाई करावा.
आणि कोणती कंप्लेंट करावं आम्ही इथंच बसणार हा आम्ही फार इथंच बसणार वेळ आली तर इथं आम्ही आत्मदान करू आम्ही इथं मरून जाऊ पण इथंच बसणार आम्ही कुठं चालणार नाही आम्ही आमचा एवढा माल फेकला एवढा मालाची नुकसान झाली नगरपालिकेने आमचा भरून द्यायचा तेवढा त्यांनी भरून द्यायचा आमचा एवढा माल आम्ही यांना 2-3 महिन्यापासून म्हणत होतो आम्हाला जागा ती मान्य नाही. नाही 50 रुपये पावती दिवसाची विचार करा तिथं एवढा मोठी रस्ता आहे तिथं त्यांना ट्रॅफिकची अडचण झाली आणि तिथं एवढ्या जागेमध्ये हॉस्पिटल आहे तिथे समोर हॉस्पिटल आहे तिथे 24 तास हॉस्पिटल चालू राहतं अँब्युलन्स येते येते या 3 रस्त्याला त्यांना ट्रॅफिक होती इथं तर ते एवढ्या अडचणीमध्ये तिथे कसं काय त्यांनी हॉस्पिटलमध्ये दवाखाना तिथं समोर तिथं बाजारी का विकायचा भाजीपाला तिथं गटारे तिथं दवाखान्याचा संसर्गजन्य रोग होतो आणि आमचा भाजीपाला म्हणजे हा नाशक वस्तू आहे आणि ती काही झाकून ठेवायची वस्तू नाहीये ती अशी रस्त्यावर मोकळी ठेवायची वस्तू आहे त्याच्यावर जीव जंतू बसतात सगळे जातात असा भाजीपाला आम्ही विकायचा का उद्या कोणाला काय झालं जबाबदारी याची कोण घेणार आहे का कोणी जबाबदारी घाणीमध्ये भाजीपाला विकायचा त्याला संसर्गजन्य समोर हॉस्पिटल आहे आणि अँब्युलन्स सारखी 24 तास चालू तर एक अँब्युलन्स गेली तर यांनी एवढं पोलीस दल बोलवलं आणि तिथं 24 तास अँब्युलन्स चालू आहे कोणते पेशंट येतात तिथं किती प्रकारचे 24 तास सगळ्या प्रकारचे पेशंट येतात त्या पेशंटच्या तिथं कसं काय आम्ही दवाखाना हे करायचं भाजीपाला विकायचा तिथं गिराईक तरी येईल काय कोण येणार आहे तिथं गिराईक आणि तो रस्ता किती छोटासा रस्ता आहे तो त्यांना इथे अडचण होती त्या छोट्याशा रस्त्यावर अँब्युलन्स जाईल गाड्या जातील का भाजीवाले जातील कोण लोक जाणार तिथं किती ट्रॅफिक होणार आहे काय आहे का तिथं सुविधा 3-4 महिन्यापासून सांगितलं तर आम्हाला ती जागा मान्य नाही लॉकडाऊन मध्ये यांना आम्ही बसलेलं चाललोय मग आज का चालत नाही यांना बसायला आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला ती जागा मान्य नाही आम्ही का जनावर आहे का तिथं नेऊन बसवत आहे आज कारवाई त्यांनी भाजीपाला वगैरे फेकला 2 मुलांना धरून नेलं मुलीला धरून नेलं या आजींच्या जावायला सुद्धा धरून नेलं काय कारण भाजीपाला विकतो म्हणून आम्ही इथं काय सिंगल पॅरेंट आहे या आजी त्यांच्या नातवंडा समजत यांना मुलगा नाही सून नाही या एकटे त्यांचा प्रपंच चालवता या वयात मग यांनी कुठं पळायचंय उद्या पाऊस झाला तर खड्डा एवढं पाणी तिथं पावसामध्ये तिथं साप निघतात विच्चू निघतात डेंग्यूचे डास आहे सगळ्यांचा नेला 25-30 जणांचा भाजीपाला नेलेला आहे सर बरं आम्ही वारंवार सांगितलं आम्हाला ती जागा मान्य नाही आमच्यापासून काय त्रास आहे लॉकडाऊन मध्ये जर का तुम्हाला भाजीपाला विकल्याला चाललं आम्ही त्यावेळेला चाललं मग आज काय अडचण 8 वर्षापासून आम्ही बसतो इथं तेव्हा इथं काय अडचण मिळाला तर आज काय एवढ्या अडचणी हा एक मुलगा आधू ये इकडे हा एक मुलगा अपंग आहे मी पण इथं पोट भरतो 1-2 पाट्याचा माल घेऊन बसतो साहेब मी अपंग आहे एक लायसन पण अपंग आहे पायाने मला सुद्धा त्रास देत आहे मला सुद्धा उठायला लावलेलं आहे कुठं जायचं सर आम्ही कुठं बसायचं मुलाला घेऊन पाहता येणार भाजीपाला सामान्य माणसाला काय त्रास देताय जिथं ओरिजिनल तुमचा अतिक्रम आहे तिथं काढा ना गोरगरिबांच्या पोटाला नका पाहिजे आज सोडणार तुम्हाला आम्हाला तांबे हॉस्पिटल पाशी जी जागा करून दिलेली आहे ती आम्हाला मान्य नाहीये आणि आमच्या ताईंच्या ज्या ढोलेबाईंच्या मालाची नुकसान झालेली त्यांचं दुकान सर्व त्यांनी भरून नेलं आणि अक्षरशः रस्त्यावर उधळून दिलेले आणि त्यांच्या मुलीला आणि मुलाला दोघांनी पोलिसांनी नेलेलं आहे त्यांना त्वरित सोडून द्यावं ही आमची भाजीपाल्यावाल्यांची मागणी आणि आम्ही हा एरिया सोडून जाणार नाही आम्हाला ती जागा मान्य नाहीये हा आणि आम्ही इथंच बसणार आहे एवढा एरिया सोडून जाणार नाही हा आणि हे जे नुकसान झालेली आमची हा त्याची भरपाई आम्हाला भेटावी आम्हाला सूचना दिलेली नाहीये डायरेक्ट आम्हाला आमच्यावर हे केलेले डायरेक्ट गेले 6 वर्षापासून आम्ही इथं भाजी विकतो इथे कुठल्याही रस्त्यावर अडचण नाही अडथळा नाही फक्त आम्ही सगळे मिळून फुटपाथवर पोट भरीत आहोत ते पण नाही आम्हाला भरून देती तिकडं गटारीच्या साईडला जागा केली मेडिकवर समोर तिथं अँब्युलन्स आहे अनेक गाड्या आहे येणार जाणार आहे वाहतूक आहे तिथं भरपूर त्रास आहे धंद्याचा बी ठिकाण पॉइंट व्यवस्थित नाहीये तो पाहता
वास्तविक पाहता धंद्याची जागा ही रस्त्यावरच असती, ती जागा आम्हाला मान्य नाहीये. आम्ही हा व्यवसाय तिथं करू शकत नाही. प्रत्येक शहरामध्ये कुठेही असू, रस्त्यावर लोक फळ विक्रेते बसलेले आहेत, भाज्या विक्रेते बसलेले, मग आम्ही का बसू नये? हा अन्याय आमच्यावर का करत आहे? आमचे मुलं यांना म्हणायला गेले तर पोलिसांनी मुलं पकडून नेले. हे रक्षक दलांनी गाडीमध्ये मुलं घालून पोलीस स्टेशनला नेले. शानी सुरती मुलगी सुद्धा त्यांनी नेली, मुलगा नेला. का बरं? हा अन्याय का आमच्यावर? आम्ही वेळोवेळी सांगतोय का आम्हाला ते जागेवर जायचं नाही, आम्हाला दुसरी काय व्यवस्था करा. ती जागेत शेजारी गटर वाहते, डास आहे, मच्छर आहेत, मग तिथं भले भले मोठे मोठे साप निघतात, जंगली प्राणी निघतात, त्याच्यापासून त्रास आहे आम्हाला. आम्ही सांगतोय आम्हाला तिथं नकोय, आम्हाला हा पॉईंट पाहिजे, हाच पॉईंट मध्ये बसून द्या. आम्ही मागं सरकलोय, रस्ता बी मोकळा करून दिलाय, तरी पण नगरपालिका पर्याय जागा देत नाही आणि इथं बसून देत नाही. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.